दिनांक 20 मार्च 2024 रोजी महाड येथे झालेल्या क्रांतीभूमीच्या संघर्षाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याने केलेला 14 तारीख सत्याग्रह, या सत्याग्रहाच्या निमित्तानं स्वराज या ग्रुपवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 तारीख संदर्भात पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. सदरच्या पोस्टच्या दिवशी विजय माने नामक व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अक्षर सुंदर होतं म्हणून त्यांना राज्यघटना लिहिण्यात देण्यात आली अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्या ग्रुपवर त्यांनी केलंय. या स्टेटमेंटच्या नंतर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील काही सदस्यांनी की बाबा ही जी पोस्ट तू टाकलीच आहेस त्या पोस्टनुसार याच्यामध्ये तू आक्षेप जो घेत आहेस ते चुकीचे आहे अशा पद्धतीची कमेंट त्या ग्रुपवर करण्यात आली होती. आणि सदरची पोस्ट ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्हायरल झाली आणि या व्हायरल झालेल्या पोस्टची दखल ह्या रत्नागिरी तालुक्यातील सर्व भीमसैनिकांनी घेतली असून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंबेडकर यांनी या ठिकाणी केलेली होती. या मागणीच्या नुसार रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक श्री तोरसकर यांच्याशी सविस्तर चर्चा या प्रकरणी करण्यात आली व सदर आरोपीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी काय आचारसंहिता भंग केलेली आहे त्यांनी त्यानुसार व बाबासाहेबांचा अवमान केला त्यानुसार त्याच्यावर कायदेशीर जी कलमं लागतात त्या कलमानुसार कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही सर्व आंबेडकर यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. सर्व आंबेडकर यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता हजर झालो व त्यांनी कोणत्या प्रकारची कारवाई केली याची त्यांच्याकडे आम्ही विचारणा केली, परंतु त्यांनी आम्हाला आज देखील आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून जी काय कारवाई करायची ती करू अशा पद्धतीची उडवडीची उत्तरं आम्हाला दिली आणि त्यांची जी उत्तरं जी आम्हाला ही पटली नसल्यामुळे आम्हाला न्याय मिळावा ह्या दृष्टिकोनातून ह्या रत्नागिरी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही आंबेडकर यांनी असा न्याय मागायला आलोय की बाबा असेच जर प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत वारंवार घडत असतील तर ही आंबेडकरी जनता आता सहन करणार नाही आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण देखील ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या थांबवण्यासाठी कायदेशीर मार्गाने ह्या ज्या आरोपी आहे ह्या आरोपीवर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या सर्व आंबेडकर यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे या ठिकाणी केलेली आहे. दिनांक 20 मार्च 2024 रोजी एक स्वराज ग्रुपवर व्हायरल मेसेज विजय माने यांनी टाकलेला आहे आणि त्याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे उद्गार काढले त्यांनी ते आक्षेपार्ह आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या बौद्ध समाजाच्या तीव्र भावना दुखावलेल्या आहेत आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलिटिशियन आणि श्री उपजिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावी असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि श्री बर्गे साहेब उपजिल्हाधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की मी त्याच्यावर तात्काळ कारवाई करायला लावतो. मी दिनांक 20 मार्च 2024 रोजी या रत्नागिरी जिल्ह्याचं एक भूषण आणि कोहिनूर हिरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आलेले आहेत आणि याचा अभिमान आमच्या संपूर्ण बौद्ध बांधव आणि तशा संपूर्ण समाजानं भूषण होईल असा हा अभिमान असताना काही समाजकंटक त्यांच्या प्रतिमेला काहीतरी डाग लागण्यासाठी त्यांनी केलेला कार्याला काहीतरी कुठेतरी उणाखडा काढण्यासाठी जो प्रयत्न करतायत आणि आता लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि याच्या पाठीमागे कुठली तरी शक्ती त्यांना मदत करते हे निश्चित झालेलं आहे. कारण का ज्या व्यक्तीनं हे वाईट आपले विचार त्या ग्रुपवर टाकले होते संबंधित शहर पोलीस ठाण्याचे इंचार्ज यांनी सुद्धा पोलीस निरीक्षकांनी तातडीने त्याची दखल घेऊन त्या ग्रुपचा जो ऍडमिन होता त्याच्यावर कारवाई करणं उचित होतं आणि ज्यानं केलं होतं त्याचा मोबाईल आपल्या ताब्यात घेणं गरजेचं होतं जेणेकरून त्यानं ते दुसऱ्या दिवशी पुन्हा ते कृत्य केलं नसतं. परंतु ही अशा पद्धतीची घटना घडण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा काही या युवकांना अशा मातेपुरी युवकांचं ही डोके भडकवण्याचं काम सुरू आहे. अरे म्हटल्याशिवाय कार्य होत नाही. त्यामुळं ज्या या समाजकंटकांनी जे काही हे कृत्य केलंय त्याचा या ठिकाणी आम्ही आंबेडकर जनता जाहीर निषेध करतो आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला सुद्धा कायदा हातात घेता येतो एवढं प्रशासनाने लक्षात घ्यावं अशी विनंती करतो.